नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल खेमनर. माझी 2019 राज्यसेवेमधून उपजिल्हाधिकारी या पदी निवड झाली आहे. तर आज आपण लोकसंख्या हा टॉपिक शिकणार आहोत. बेसिकली लोकसंख्या हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. राज्यसेवा पुरवला याच्यावर एखादा तरी प्रश्न विचारला जात असतो किंवा मग राज्यसेवा मुख्यमंत्री हा टॉपिक आपल्याला सेपरेटली GS1मध्ये दिलेलाच आहे आणि GS3मध्ये सुद्धा आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. तरी पण आपण वरवर लोक कशा प्रकारचे प्रश्न याच्यावर येतात. तर लक्षात ठेवा, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत जो आहे तो आपल्या याच्यामध्ये परफेक्ट करायचा आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. सेकंड थिंग, आपल्याला भारताची जी काही लोकसंख्या धोरणे आहेत आतापर्यंत पारित केलेली, मग त्यामध्ये 1976चा असेल आणि 2000चा असेल, ह्यावर हाही आपल्याला चांगला परफेक्टली कंप्लीट करायचा आहे, कारण त्यावरही आपल्याला प्रश्न विचारला जात असतो. बेसिकली मी तर तुम्हाला सांगेल की लोकसंख्या धोरण जे आहे भारताचं 2000चं, त्याच्यावर एखादा प्रश्न आपल्याला विचारला जात असतो नेहमी. त्याच्यावरच प्रश्न विचारतात. आपण ते इन डिटेल ह्या लेक्चरमध्ये घेणारच आहोत. तिसरी गोष्ट आपल्याला कव्हर करायची आहे ती म्हणजे भारताची वार्षिक जनगणना. भारताची जनगणना 2011. हां, यावर आपल्याला फॅक्ट ज्या आहेत IMR, MMR, पुन्हा लोकसंख्येची घनता वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला परफेक्ट करायच्या आहे. हे टॉपिक आहे आपण परफेक्टली याच्यामध्ये करणार आहोत. सेकंड थिंग, लोकसंख्या शंकूची संकल्पना. असे काही जे 4-5 टॉपिक आहे, ह्या टॉपिकवरच राज्यसेवा पुरवला बेसिकली प्रश्न विचारले जात असतात. तर आज आपण लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आणि भारताची लोकसंख्येची धोरण 1976 आणि 2000चं धोरण हे बघूयात. यावर प्रश्न विचारला जात असतो. आता मी तुम्हाला आपण बघताना लोकसंख्या संक्रमण सिद्धांत बघूया. तो सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल की लोकसंख्या वाढ म्हणजे काय. लोकसंख्या वाढ म्हणजे आज थोडक्यात एकच की पुढच्या वर्षामध्ये जुन्या वर्षाच्या तुलनेत लोकसंख्येमध्ये कितीने भर पडली, ही संख्या म्हणजे लोकसंख्येची वाढ होय. समजा एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तुम्हाला, तर 2018च्या तुलनेत 2019मध्ये लोकसंख्येमध्ये किती भर झाली, यालाच आपण सिंपलमध्ये लोकसंख्या वाढ म्हणतो असतो. आता लोकसंख्या वाढ होत असताना एक लक्षात ठेवा, ह्या वर्षामध्ये झालेल्या नवीन जन्मांची नोंद आणि ह्याच वर्षात झालेल्या मृत्यूंची नोंद यांच्यातला जो फरक असतो तोच असतो लोकसंख्येची वाढ. म्हणजे थोडक्यात जन्मदर वजा मृत्यूदर, म्हणजे ह्या वर्षामध्ये झालेल्या जन्मांची संख्या आणि ह्याच वर्षामध्ये झालेल्या मृत्यूंची संख्या याच्यातला फरक जो असतो ना, तो सिंपलमध्ये लोकसंख्या वाढ म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. तर तुम्हाला एक लक्षात आलं असेल की जन्मदर आणि मृत्यूदर, देशाच्या जन्मदर आणि मृत्यूदरावर लोकसंख्येची वाढ अवलंबून असते. आता ह्याच गोष्टीला हेरून म्हणजे ज्या देशाच्या एक वर्षाच्या जन्मदराला आणि मृत्यूदराला याच्या फरकाला याच्यामध्ये असणाऱ्या संबंधालाच धरून फ्रँक नाईनस्टाईन म्हणून ह्या लोकसंख्या शास्त्रज्ञाने लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत मांडला. फ्रँक नाईनस्टाईन म्हणून याचं नाव होतं, हे लक्षात ठेवून तुम्ही. ह्याच फ्रँक नाईनस्टाईनने ह्या जन्मदर व मृत्यूदर यांच्यामधील संबंधाला अनुसरून लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत मांडला. तुम्हाला इथं हा एक प्रश्न विचारेल की लोकसंख्या संक्रमण सिद्धांत कोणी मांडला, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे का तो फ्रँक नाईनस्टाईन याने मांडलेला आहे. आता लोकसंख्या संक्रमण सिद्धांत काय होता, तर फ्रँक नाईनस्टाईन याच्या मते एखादा देश हा त्याच्या लोकसंख्येच्या वाढीच्या 5 टप्प्यांमधून जात असतो आणि ते टप्पे असतात त्या देशाच्या जन्मदर आणि मृत्यूवर आणि सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर अवलंबून. तर ते आपल्याला बघायचे आहेत. तर पहिला टप्पा सांगताना मी तुम्हाला सांगतो की ह्या टप्प्यामध्ये जो देश असेल तो देश पूर्णपणे अतिमागास असतो. म्हणजे साऊथ आफ्रिका खंड जो आहे त्या आफ्रिका खंडामधील अतिमागास आणि दुर्गम जे देश आहेत हे जे देश आहेत हे ह्या पहिल्या टप्प्यामध्ये येतात. त्यामध्ये तो अतिमागास असल्यामुळं तेथील शिक्षण व आरोग्याचं जी वाढ आहे ती अपेक्षित प्रमाण झालेली नसते. शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळं तिथे लोकांमध्ये एक मानसिकता असते का जास्त मुलांना जन्म द्यावा. म्हणजे मोठ्या कुटुंबाकडे तिथल्या लोकांचा कल असतो. मोठ्या कुटुंबाकडे कल असण्याचं कारण काय असतं की ते जन्माला घातलेल्या मुलांना संपत्ती म्हणून कन्सिडर करतात, म्हणून तिथे जन्मदर जास्त असतो. आता जन्मदर जास्त असतानाच आरोग्य व्यवस्था चांगल्या प्रकारे सुधारली नसल्यामुळं तेथील मृत्यूदरही जास्त असतो. लक्षात असून द्या, जन्मदरही जास्त असतो आणि मृत्यूदरही जास्त असतो. आता मी तुम्हाला काय सांगितलं, जन्मदरही जास्त आहे आणि मृत्यूदरही जास्त आहे पहिल्या टप्प्यामध्ये. आता जन्मदर जास्त आणि मृत्यूदर जास्त याच्यामुळे काय होणार आहे, जन्मदर आणि मृत्यूदरातला फरक जास्त नसणार आहे, लक्षात ठेवा. आणि जन्मदरातला आणि मृत्यूदरातला फरक जास्त नसल्यामुळं तिथे होणारी लोकसंख्येची वाढ जी आहे ती स्थिर असणार आहे, स्थिर. इथं बघा, लक्षात ठेवा. म्हणून पहिल्या टप्प्यातील वैशिष्ट्य काय आहे, जन्मदर व मृत्यूदर दोन्ही जास्त असतात. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं,
मागास समाज, शिक्षणाची व्यवस्था चांगल्या प्रकारे नाही आणि आरोग्य व्यवस्थाही सुधारित नाही, बरोबर. म्हणून जन्मदर मृत्यूदर जास्त, जन्मदर मृत्यूदर जास्त, म्हणून लोकसंख्या ही अतिशय स्थिर असणार आहे. म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो मंद असणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला आधीच सांगितलं की अशा प्रकारची जे आहेत ना स्थिती आपल्याला अतिमागास देशांमध्ये आढळून येते. म्हणजे थोडक्यात कुठल्या, आफ्रिका खंडामधल्या आणि वर्षावनांच्या प्रदेशात. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. उदाहरण आहे पापुआ न्यूगिनी देश असेल, केनिया असेल, झिम्बाब्वे असतील, साऊथ आफ्रिकेमधले काही बोलिव्हिया वगैरे सारखे देश असतील, हे जे देश आहेत हे याच्या उदाहरणामध्ये येतात. हा झाला पहिला टप्पा. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवताना ठेवायचं जन्मदर जास्त, मृत्यूदर जास्त आणि लोकसंख्या स्थिर गतीने वाढते. याच टप्प्याला त्या फ्रँक आइन्स्टाईन याने उच्च स्थिर लोकसंख्येची स्थिती असं म्हटलं होतं, उच्च स्थिर अवस्था असंही म्हटलं होतं. लक्षात ठेवा, त्या नावातच आपल्याला दिलेलं आहे उच्च स्थिर अवस्था असंही म्हटलं होतं त्या टप्प्याला. आता काय होतं माहिती का, ह्याच अतिप्रगत देशामध्ये शिक्षणाच्या सुविधा विकसित व्हायला सुरुवात होते आणि शिक्षणाच्या सुविधा विकसित झाल्यामुळं संशोधनालाही चालना मिळते आणि संशोधनाला चालना मिळाल्यामुळे आरोग्य व्यवस्थेमध्येही चांगल्या प्रकारे सुधारणा होते. मग आरोग्य व्यवस्थेमध्ये सुधारणा झाल्यामुळे काय होतं माहिती का, मृत्यूदर कमी होऊन जातो. लक्षात ठेवा, मृत्यूदर कमी होऊन जातो आणि मृत्यूदर कमी झाल्याच्या बरोबरच तिथी लोक जरी शिक्षित झाली तरी लहान कुटुंबाचं तत्व स्वीकारायला काचकूच करतात. म्हणजे ते लहान कुटुंबाचे तत्व स्वीकारत नाहीत. मग ह्या सिच्युएशनमुळे काय होतं, जरी मृत्यूदर कमी झाला तरी जन्मदर जास्त चालू राहतो. मग ह्या सिच्युएशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं जन्मदर जास्त का, तिथी लोक लहान कुटुंब ही प्रथा सहजासहजी स्वीकारत नाहीत, म्हणून जन्मदर जास्त राहतो आणि मृत्यूदर हा आरोग्य संशोधनामुळे आरोग्य व्यवस्थेमध्ये सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदर घटतो. मग लक्षात घ्या, जन्मदर जास्त आहे, मृत्यूदर कमी आहे. म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, लोकसंख्या वाढणार आहे आणि लोकसंख्या वाढणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजे हा जो दुसरा टप्पा असतो तेव्हापासून त्या देशाच्या लोकसंख्येच्या वाढीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होते. आता मग दुसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्य काय आली, जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी. जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असल्यामुळे काय होणार आहे, साहजिकच लोकसंख्या तीव्र गतीने वाढणार आहे, बरोबर. म्हणून यालाच आपण लोकसंख्या वाढीचा लोकसंख्या विस्फोटाचा कालावधी असं म्हणू शकतो. म्हणून दुसऱ्या टप्प्याला लोकसंख्या वाढीचा लोकसंख्या विस्फोटाचा कालावधी म्हणतो, कारण तिथे जन्मदरही जास्त आहे आणि मृत्यूदरही कमी आहे. जन्मदर जास्त आहे आणि त्या तुलनेने मृत्यूदर खूप प्रमाणात कमी आहे. ह्या स्थितीला फ्रँक आइन्स्टाईन यांनी आरंभीची प्रसरण स्थिती असं म्हटलं आहे. आरंभीची प्रसरणशील स्थिती असं म्हटलेलं आहे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न विचारताना डायरेक्टली विचारतील का दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असतो का, अशा प्रकारचे स्टेटमेंट देईल, तर तुम्हाला इथं बरोबर लिहायचं आहे. हे लक्षात ठेवा, याची कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवा. दुसऱ्या टप्प्यामध्ये असणारे वैशिष्ट्ये जन्मदर जास्त मृत्यूदर कमी. पहिल्या टप्प्यातील जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त, दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर जास्त मृत्यूदर कमी. ह्याच गोष्टी तुम्ही भरत्या. आता ही स्थिती जी आहे ना, ही स्थिती आपल्याला विकसनशील देशांमध्ये आढळते. विकसनशील देशांमध्ये आढळते म्हणजे कोणत्या, थोडक्यात भारतासारख्या नाही, श्रीलंका असेल, श्रीलंका देश असेल, नेपाळ देश असेल, असे जे देश आहेत ना त्या देशांमध्ये आपल्याला आढळून येते. तुम्ही जर भारताचाही जर अंदाज घेतला ना, आपण ते इन डिटेलमध्ये भारताची जनगणना 2011 बघणारच आहोत. भारतात जरी विचार केला ना तुम्ही, तरी भारतामध्ये 1951 ते 1981 जो काळ होता ना, त्या काळात कॅरेक्टरिस्टिक हे दुसऱ्या टप्प्यामधले कॅरेक्टरिस्टिक होतं. आपण ते आपल्या जनगणना 2011 इन डिटेलमध्ये बघणार आहोत. त्या टप्प्यामध्ये आपल्याला अशी स्थिती आपल्याला दिसून येते भारताची सुद्धा. आता भारत या स्थितीमध्ये नाही, जन्मदर जास्त आणि मृत्यूदर ही स्थिती त्यावेळेस होती, म्हणून त्यावेळेस लोकसंख्या विस्फोटाचा कालावधी आपल्याला ते दिसून येईल, बरोबर. आता बघूया आपण तिसरा टप्पा. तर पुढे काय होतं, आता मी तुम्हाला सांगितलं दुसऱ्या टप्प्यामध्ये आरोग्याच्या सेवा चांगल्या प्रकारे सुधारल्यामुळे जन्मदर कमी झालेला होता, मृत्यूदर कमी झालेला होता, परंतु जन्मदर जास्तच राहिला होता, बरोबर. पण नेक्स्ट थिंग काय होते माहिती आहे का, नेक्स्ट थिंगमध्ये म्हणजे पुढच्या काळामध्ये तेथील समाज जो आहे ना तो अतिशय प्रगत व्हायला सुरुवात होते आणि अतिशय प्रगत व्हायला सुरुवात झाल्यामुळं तेथील समाज जो आहे ना तो विभक्त कुटुंब प्रणालीला स्वीकारायला सुरू करतो. मग विभक्त कुटुंब प्रणालीला स्वीकारायला सुरू केल्यामुळे लहान कुटुंबाचं तत्व जे आहे ना ते जनमानसात रुजवायला सुरुवात होऊन जाते आणि लहान कुटुंबाचं तत्व जनमानसात रुजवायला सुरू झाल्यामुळं जन्मदर कमी होऊन जातो. लक्षात ठेवा,
जन्मदर कमी होऊन जातो. आणि मी तुम्हाला सांगितलंच आहे मृत्यूदर तर दुसऱ्या टप्प्यातच कमी झाला होता, म्हणजे तिसऱ्या टप्प्यातही तो कमीच राहील. मग आता लक्षात घ्या, जन्मदर कमी मृत्यूदर कमी, मग याचा अर्थ काय होणार आहे, लोकसंख्या वाढीचा दर मंदावणार आहे. परंतु तो लोकसंख्या वाढीचा दर मंदावणार आहे, स्थिर होणार आहे. लक्षात ठेवा, लोकसंख्या वाढीचा दर काय आहे, तो कमी होणार आहे. लक्षात ठेवा, लोकसंख्या वाढीचा दर कमी होणार आहे. याला आपण म्हटलेलो आहे उशिराची प्रसनशील अवस्था. उशिराची प्रसनशील अवस्था. मग ह्या अवस्थेमध्ये कसं असणार माहिती का, ह्या अवस्थेमध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी असल्यामुळे तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे, जन्मदर आणि मृत्यूदरामधला संबंध. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही मंदावल्यामुळं लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो मंदावणार आहे. आता बेसिकली जर तुम्ही भारताचा विचार केला ना, तर भारतामध्ये 1981 नंतर आपल्याला अशी स्थिती दिसून येते. भारतामध्ये 1981 नंतर बेसिकली जन्मदर जो आहे तोही कमी झालेला आहे, मृत्यूदर आहे तोही कमी झालेला आहे. आणि त्यामुळं भारताचा जो लोकसंख्येचा वाढीचा दर आहे ना तो मंदावलेला आहे. लक्षात ठेवा, मंदावला इन द सेन्स म्हणजे काय, दुसऱ्या टप्प्यामध्ये जो 24% गेला असेल तोच तिसऱ्या टप्प्यामध्ये 10 ते 12% येऊन जाईल. असे आता आपण बघूया चौथा टप्पा. ही जी स्थिती आहे ना तिसऱ्या टप्प्यातली स्थिती, ती भारत, चीन, ब्राझील, साऊथ आफ्रिका अशा विकसनशील देशांमध्ये आपल्याला दिसून येते. आता आपण चौथा टप्पा बघूया. आता चौथ्या टप्प्यामध्ये काय होतं माहिती का, चौथ्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर जे आहेत ना ते दोन्हीही कमीच राहतात, कारण समाज बऱ्यापैकी आधुनिक तत्वांना स्वीकारायला समाजाने सुरुवात केली असते. म्हणून जन्मदर आणि मृत्यूदर ह्या दोन्हीही त्यांनी केलेल्या असतात. जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्हीही कमीच असतात. मग जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्हीही कमी असल्यामुळं पण होतं काय माहिती का, तिसऱ्या डब्यामध्ये जो जन्मदर कमी झाला आहे तो चौथ्या डब्यामध्ये खूप रॅपिड प्रमाणामध्ये कमी होऊन जातो. याचं हे का होत असावं बरं, हे होण्याचं कारण एकमेव आहे का, त्यावेळेस लोकांमध्ये आधुनिक समाजाची जी काही तत्वे आहेत ती लोकांनी जास्त प्रमाणात स्वीकारल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात लोकांमध्ये ना कमी मुलं देण्याला प्राधान्य दिलं जातो. त्याच्यामुळे काय होतं, जन्मदर खूप कमी होऊन जातो. जन्मदरचं प्रमाण चौथ्या टप्प्यातही घटणारच आहे, मृत्यूदरातही घटणारच आहे. त्यामुळे काय होईल माहिती का, त्यामुळं लोकसंख्या वाढीचा जो वेग आहे तो तिसऱ्या टप्प्यामध्ये जो जास्त होता तो आणखी कमी होऊन जाईल. लक्षात ठेवा, म्हणजे थोडक्यात इथं आपण लोकसंख्या स्थिरीकरणाची जी स्थिती आहे ती आपण साधायला सुरुवात करूया. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं का, चौथ्या टप्प्यामध्ये सुद्धा जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही कमी राहणार आहे. आणि अशी स्थिती जी आहे ती दक्षिण कोरियासारख्या विकसित देशांच्या यादीमध्ये वाटचाल करणाऱ्या देशांमध्ये सापडून येईल. लक्षात ठेवा, याला आपण म्हणतो निम्न स्थिर अवस्था. हे तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. निम्न स्थिर अवस्थेमध्ये जन्मदर आणि मृत्यूदराची जी काय जन्मदर आणि मृत्यूदराचा संबंध कसा होता हे तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं आहे. निम्न स्थिर अवस्था लक्षात ठेवा. आता भारत जो आहे ना 2011 नंतर आहे ना भारत ह्याच स्थितीकडे वाटचाल करत आहे. बरेचसे कारण त्यासाठी अवलंबून आहेत. आता बघूया आपण पाचवा टप्पा. आता जी काही देश आहेत, जगातील जे काही आधुनिक देश आहेत त्यामध्ये मग जपान असेल, जर्मनी असेल, आणि जपान जर्मनीसारखे जे असे खूप आधुनिक देश आहेत ना, अतिप्रगत देश, त्या देशांमध्ये काय झालं माहिती का, त्या देशांमध्ये ना लहान कुटुंबाचं तत्व पसरण्यापेक्षा आहे ना त्या कुटुंबामध्ये ना मुलांना जन्माला घालण्याची जी आहे ना मानसिकता तयार होत चालली आहे. त्याच्यामुळे काय होतं माहिती का, जन्मदर आहे ना खूप प्रमाणात ना घटून जातो. आणि तो एवढा प्रमाणात घटला असतो ना की त्याचं जे मृत्यूदराचे संबंध असणार, मृत्यूदराशी जर त्याची तुलना केली ना तर तो मृत्यूदरापेक्षा कमी होऊन जातो. लक्षात ठेवा, जन्मदर जो आहे ना म्हणजे अतिप्रगत देशांमध्ये म्हणजे जपान असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, जपान, जर्मनी असेल, स्वीडन असेल, असे जे काही अतिप्रगत देश आहेत ना त्याच्यामध्ये जन्मदराचं प्रमाण आपल्याला घटलेलं असतं. ते एवढ्या प्रमाणात घडतं का त्याची मृत्यूदराची जर तुलना केली ना तर मृत्यूदराच्या तुलनेत तो कमी असतो. लक्षात ठेवा त्यावेळेस. मग मृत्यूदरापेक्षा जन्मदर कमी असल्यामुळं काय होणार लक्षात ठेवा, लोकसंख्या वाढ थांबणार आहे, लोकसंख्या ह्रास व्हायला सुरुवात होणार आहे, म्हणजे लोकसंख्या कमी व्हायला सुरुवात होईल. ही स्थिती सुद्धा काही देशांनी अचीव केलेली आहे. ते आहेत अतिप्रगत देश, जपान, जर्मनी, स्वीडन सारखे, ज्या देशांमध्ये आपल्या लोकसंख्या घटीचा कल दिसून येतो. आणि त्याचं कारण काय, जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही घटलेले असतात
त्याच वेळेस जन्मदराचं जे प्रमाण आहे ते मृत्यूदरापेक्षा कमी झालेलं असतं. याच्यामुळं ही 5वी अवस्था सुद्धा अतिप्रगत देशांनी साध्य केले आहेत आणि ते आहेत जर्मनी आणि स्वीडन. जर्मनी, स्वीडन, जपान सारखे अतिप्रगत देश. मग ह्या देशामध्ये शून्य वाढ होत असल्यामुळं ह्याच टप्प्याला आपण ऱ्हासमानाचा टप्पा, ऱ्हासमानाची अवस्था असंही म्हणू शकतो. ऱ्हास होतोय लोकसंख्येचा. हे जे 5 टप्पे आहेत, हे 5 टक्के खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला आयोग बेसिकली काय विचारेल प्रश्न, पहिल्या टप्प्यामध्ये दिसणाऱ्या लोकसंख्या वाढीचं वर्णन खालीप्रमाणे आहे. तर मग तुम्हाला ते वर्णन विचारतील. मग तुम्हाला तर बेसिकली जन्मदर आणि मृत्यूदरामधला संबंध त्याच्यामध्ये संबंध तुम्हाला माहिती असला पाहिजे. तुम्ही त्यावेळेस तो प्रश्न अप्रोच करू शकता. किंवा सेकंड असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो का विकसनशील देश कोणत्या अवस्थेमध्ये, कोणत्या टप्प्यामध्ये आहे, विकसित देश कोणत्या टप्प्यामध्ये आहे, अतिप्रगत देश कोणत्या टप्प्यामध्ये आहे, असंही तुम्हाला विचारू शकतो बेसिकली. आता आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांत बघितला, जो की फ्रेंच नॉइन्स्टाईन याने मांडला होता. आता आपण दुसऱ्या टॉपिककडे येऊ. तोही टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. भारताची लोकसंख्या धोरण. त्याच्यामध्ये आपण 1976चं आणि 2000चं धोरण बघणार आहोत. बेसिकली मी तुम्हाला सांगेल का 2000 आणि 1976 धोरणांपैकी एक तरी प्रश्न नेहमी असतो. तर आपण आता धोरण बघूयात. भारताने, लक्षात ठेवा, आपल्या देशाने सर्वात पहिलं जे लोकसंख्या धोरण होतं ना, ते 16 एप्रिल 1976 रोजी स्वीकारलं. कधी स्वीकारलं? 16 एप्रिल 1976 रोजी आपल्या देशाने सर्वात पहिल्यांदा लोकसंख्या धोरण स्वीकारलं आहे. आणि ते धोरण स्वीकारलं होतं 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. तेही तुम्ही लक्षात ठेवा. 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला माहितीच आहे 1976 मध्ये हे सुरू झाली होती, आणीबाणी सुरू झाली होती. त्याच कालावधीमध्ये म्हणजे आणीबाणीच्या कालावधीमध्येच 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 16 एप्रिल 1976ला भारताने पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण स्वीकारलं होतं. लक्षात ठेवा. ही डेट तुम्ही लक्षात ठेवा. आता स्वीकारलं होतं म्हणजे कोणी स्वीकारलं होतं, तर त्यावेळेचे जे तत्कालीन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री होते ना, करण सिंग यांनी ते धोरण मांडलं होतं. लक्षात ठेवा. 16 एप्रिल 1976 रोजी. तुम्हाला ही डेट माहिती असली पाहिजे का भारताचं पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी स्वीकारलं आहे, तर ते 16 एप्रिल 1976 रोजी स्वीकारलं आहे 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि आणीबाणीच्या काळामध्ये. आयोग प्रश्न विचारताना तुम्हाला असं सांगेल का आणीबाणीच्या काळापूर्वीच आपण पहिलं लोकसंख्या धोरण स्वीकारलं, तर ते तसं नाही. आणीबाणीच्या काळामध्ये 5व्या पंचवार्षिक योजनेला 16 एप्रिल 1976 रोजी करण सिंग जे होते आपले आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री, यांनी पहिलं भारताचं लोकसंख्या धोरण मांडलं होतं. इथं करण सिंग हे नाव लक्षात ठेवा बरं का. आयोग आपल्याला कन्फ्यूज करायला सवर्ण सिंग असंही म्हणू शकतात, कारण सवर्ण सिंगही त्यावेळेचे महत्त्वाचे नेते होते. तर तुम्हाला करण सिंग लक्षात ठेवायचे. आता अजून एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस बेसिकली तुम्हाला सांगतो मी की भारताचं लोकसंख्या धोरण भारताने जरी 1976ला जरी स्वीकारलं असं ना, तरी त्यापूर्वीच 1952 साली भारत हा जगातील असा एकमेव देश होता की ज्याने शासकीय स्तरावर कुटुंब नियोजन कार्यक्रम आखला होता. आणि तो आखला होता 1952 रोजी. हे लक्षात ठेवा तुम्ही. शासकीय स्तरावर कुटुंब कल्याण कार्यक्रम आखणारा भारत हा जगातील एकमेव देश होता. आणि तो कुटुंब कल्याण कार्यक्रम भारताचं 1976चं लोकसंख्या धोरण येण्यापूर्वी म्हणजे 1952 रोजीच आखलेला होता. हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघूया आपण राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976ची काही महत्त्वाची उद्दिष्टे. तर तुम्हाला सांगतो मी, लक्षात ठेवा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 विचारलं ना, त्यातले फक्त 2 उद्दिष्ट जे आहेत ना, ते नेहमी लक्षात ठेवा. पहिलं उद्दिष्ट म्हणजे काय, ह्या धोरणाने म्हणजे 1976च्या पहिल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाने मुलीचं व मुलाचं लग्नाचं वय जे आहे ना, ते अनुक्रमे 18 वर्ष व 21 वर्ष कायदेशीररित्या करण्याची तरतूद केली होती. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली आयोग प्रश्न विचारेल का कोणत्या लोकसंख्या धोरणामध्ये मुलीचं व मुलाचं लग्नाचं वय जे आहे ते अनुक्रमे 18 व 21 वर्ष सुनिश्चित करण्यात आलं. तर ते धोरण आहे 1976चं. लक्षात ठेवा. हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतो. आता एक तुम्हाला मी सांगतो, जरी या धोरणामध्ये सांगितलं असं मुलीचं व लग्नाचं वय 18 असलं पाहिजे आणि मुलाचं लग्नाचं वय 21 वर्ष असलं पाहिजे, तरीही ही गोष्ट जी आहे ती लगेचच्या लगेच 1976 मध्ये संमत झाली नाही, तर ती संमत व्हायला सुरुवात झाली 1978 रोजी. म्हणजे आपण 1978 या वर्षी कायदेशीररित्या मुलीचं लग्नाचं वय 18 वर्ष, मुलाचं लग्नाचं 21 वर्ष वय सुनिश्चित केलं होतं. हे लक्षात ठेवा. ही फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायची इथं. आता दुसरी गोष्ट बघा, कुपोषण कमी करणं व स्त्री साक्षरता वाढवण्यावर भर देणे. आता लोकसंख्या धोरण आहे, याचा अर्थ लोकसंख्या धोरणामध्ये अशा गोष्टींवर भर दिला जाणारच आहे ना, म्हणून ते तुम्ही लक्षात ठेवू. आणि शक्यतो बेसिकली असे जे गोष्टी असतात ना, ह्या लक्षात ठेवण्याची आवश्यकता नसते, फक्त वाचून घ्यायच्या. कुपोषण कमी करणं व स्त्री साक्षरता वाढवण्यावर भर देणे या बेसिकली कोणत्या धोरणामध्ये त्याच्यावर भर दिला जातच असेल, त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. आता तिसरी गोष्ट आहे,
आता हे लोकसंख्या धोरण आहे. लोकसंख्या धोरण आहे म्हटल्यावर काय असणार याच्यामध्ये? बेसिकली कुटुंब कल्याण नियंत्रण करण्यासाठी, कुटुंब नियंत्रण करण्यासाठी चालना दिली जाणार, बरोबर. मग आता चालना कशी दिली जाणार तर लक्षात ठेवा. कुटुंब नियंत्रण करण्यासाठी ह्या धोरणामध्ये शस्त्रक्रिया जे करणार होते ना कुटुंब नियोजनाचे, त्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना लाभ दिला जाणार होता, लक्षात ठेवा. कुटुंब नियोजन जे शस्त्रक्रिया आहेत या 1976च्या धोरणांतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या व्यक्तींना लाभ दिला जाणार होता. मग त्या लाभाची किमती दिलेल्या आहेत. आपत्यांतर केल्या 150 रुपये आणि 3 आपत्यांतर केल्या 100 रुपये. तुम्ही हे लक्षात नका ठेवू, काय बेसिक लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. आयोगित प्रश्न विचारणार तुम्हाला, फक्त तुम्हाला सांगेल का डायरेक्टली तुम्हाला या स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारायचा होतो. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. पहिली गोष्ट 18-21 वर्ष वय केलं. दुसरी गोष्ट कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी ह्या लोकसंख्या धोरणामध्ये आर्थिक लाभ देण्यात येणार होता, लक्षात ठेवा. आता चौथी गोष्ट आहे लहान कुटुंबाच्या तत्त्वाचा प्रसार करणे. मुळातच म्हणजे लोकसंख्या धोरण आहे तर ह्या गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत असतीलच. आता पुढचं बघा, 6व्या पंचवार्षिक योजना अखेर काही उद्दिष्ट आपल्याला अचीव करायचे होते. ते उद्दिष्ट तुम्ही लक्षात नका ठेवू. लोकसंख्या धोरण याचा अर्थ जन्मदर मृत्यूदर कमी करावं याबद्दलचे काही उद्दिष्ट ठेवलेच असतील. हे उद्दिष्ट तुम्हाला इन डिटेल लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. फक्त लक्षात ठेवा का अशा स्वरूपातले सुद्धा काही उद्दिष्ट आपण त्या याच्यामध्ये ठेवले होते. आता सर्वात महत्त्वाचा घटक अंतर्भूत तो म्हणजे असा की त्यावेळेस लोकसंख्या नियंत्रण करायला राज्यांना प्रोत्साहित करण्यात येणार होतं. आता मग काय आलं माहिती का, काही राज्य काय म्हटले, दक्षिणेकडील राज्य म्हटले का बुवा आम्ही जर लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी जर कुटुंब नियोजन कार्यक्रम जर आखला तर आमची लोकसंख्या जी आहे राज्यांची, म्हणजे केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक हे राज्य काय म्हटले, आमची लोकसंख्येमध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात घट होऊन जाईल आणि त्यातून जी उत्तरेकडील राज्य आहेत जी लोकसंख्या नियंत्रणाचा कार्यक्रम राबवत नाही त्यांची लोकसंख्या जास्तच राहील, बरोबर. मग त्यांची लोकसंख्या जास्त राहिल्यामुळे काय होईल माहिती आहे का, लोकसभेमध्ये असणाऱ्या ज्या काही जागा आहेत त्यांचं वाटप जास्त प्रमाणात उत्तरेकडील राज्यांना होईल. त्या तुलनेने दक्षिणेकडील राज्य मागे पडतील. म्हणून दक्षिणेकडील राज्यांनी काय सांगितलं की आम्हाला ह्या गोष्टीसाठी थोडंफार प्रमाणात रिलॅक्सेशन द्या, आमच्यासाठी सुद्धा तुम्ही काहीतरी तरतूद करा. मग त्या गोष्टीला विचारात घेऊन तत्कालीन ज्या काही आपल्या पंतप्रधान होत्या इंदिराजी गांधी यांनी काय ठरवलं की आपल्या जे काही राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचं जे वाटप होतं ना ते वाटप आपण 1971च्या जनगणनेनुसार फिक्स करावं असं त्यांनी ठरवलं. आणि त्या अनुषंगाने लोकसभेतील जागांचे जे वाटप आहे ते 1971च्या, लक्षात ठेवा, 1971च्या जनगणनेनुसार फिक्स करण्यात आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात लोकसभेच्या वाट्यांचं जे वाटप आहे जे जे राज्यांमध्ये होत असतं ते वाटप 1971च्या जनगणनेनुसारच केलं जाईल. अशा प्रकारची तरतूदसुद्धा ह्या लोकसंख्या धोरणामध्ये करण्यात आली होती. म्हणजे थोडक्यात जी काही दक्षिणेकडील राज्य आहे ती दक्षिणेकडील राज्य त्यांचा कुटुंब नियोजन कल्याणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवू शकते, लक्षात ठेवा. हीच जी अट आहे त्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. 42व्या घटनादुरुस्तीने 2001 पर्यंत वाढवण्यात आले आहे आणि अलीकडच्या काळामध्ये 2026 पर्यंत सुद्धा ही अट वाढवण्यात आली आहे. म्हणजे 2026 पर्यंत लोकसभांच्या जागांचे वाटप जे आहे ते 1971च्या जनगणनेनुसारच केलं जाईल. ही सुद्धा तरतूद ह्या लोकसंख्या धोरण 1976 मध्ये करण्यात आलेली होती. तुम्हाला फक्त लोकसंख्या धोरण 1976 मध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आपण फक्त रिकॉल करूया. पहिली थिंग म्हणजे हे जे काय धोरण होतं ते 16 एप्रिल 1976 रोजी 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात आणीबाणीची अंमलबजावणी होत असताना करण सिंग या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मांडले आणि त्याच्यातली 3 महत्त्वाच्या शिफारशी. पहिली महत्त्वाची शिफारस म्हणजे या धोरणाअंतर्गत मुलीचं लग्नाचं वय 18 व मुलाचं लग्नाचं वय 21 वर्ष सुनिश्चित करण्यात आलं होतं. लोकसभेच्या जागाचं वाटप जे आहे ते 1971च्या जनगणनेनुसार करण्यात आलं होतं. ही दुसरी थिंग. आणि तिसरी थिंग, शस्त्र नियंत्रणाचा कार्यक्रम करणाऱ्या व्यक्तींना ह्या धोरणाअंतर्गत लाभ दिला जाणार होता. या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. बेसिकली काय झालं माहिती का, तर तुम्हाला हिस्ट्री माहीत असेल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल का अंमलबजावणी काळामध्ये आपण शस्त्रक्रिया करण्याचे जे काही गोष्टी होतात त्यामध्ये बऱ्या प्रमाणात सक्ती केली होती. मग ह्या गोष्टीला हेरून पुढच्या वर्षी 1977 साली जनता सरकारने काय केलं माहिती का, 1977चं नवीन जनगणना धोरण नवीन लोकसंख्या धोरण आणलं होतं. तुम्हाला लक्षात ठेवण्याची काही आवश्यकता नाही. 1977 रोजीच ना पुढच्या वर्षीच म्हणजे ज्यावेळेस इंदिरा गांधी सरकार पडले त्यानंतर ज्यावेळेस जनता सरकार आलं ना जनता सरकारने काय केलं 1977 रोजी ना नवीन लोकसंख्या धोरण आणलं होतं. फक्त मी वरवर तुम्हाला सांगतो, प्रश्न तर बेसिकली पडणार नाही. त्या अंतर्गत काय केलं माहिती का, ह्या जे जनगणना धोरण आहे हे जे काही लोकसंख्या धोरण आहे 1976 मध्ये त्यामधील असणाऱ्या ज्या काही अटी होत्या त्या बऱ्याचशा शिथिल केल्या होत्या.
मग त्यामध्ये मग कुटुंब नियोजन कार्यक्रम जो आहे तो ऐच्छिक कारणावर भर देण्यात येणार होता. 69 नवीन लोकसंख्या धोरण. फक्त तुम्हाला एक बरोबर आढावा म्हणून सांगतो, बाकी आपण 69चं बघितलं, फक्त 69चं बरोबर बघूया. जन्म नियंत्रण कार्यक्रम जो आहे, शस्त्रक्रिया कार्यक्रम जो आहे तो ऐच्छिक स्वरूपात करण्यात येणार होता. कुटुंब नियोजनाला कुटुंब कल्याण असं नाव देण्यात येणार होतं. हे जे आहे ना ते पुढच्या म्हणजे 1977च्या जनता गव्हर्नमेंटने आणलेल्या लोकसंख्या धोरणाने केलं, तेवढं लक्षात ठेवायचं, फक्त बाकी काय लक्षात ठेवायचं नाही. आता पहिलं लोकसंख्या धोरण 1976 रोजी आले, तुम्हाला माहिती आहे. हे लोकसंख्या धोरणामध्ये ज्या काही अटी होत्या ना त्या अटींच्याच इन्फॉर्मेशनसाठी आपण आपल्या देशाने ना 1983 साली सुद्धा एक राष्ट्रीय आरोग्य धोरण सुद्धा स्वीकारलं होतं. हे पण तुम्ही लक्षात राहा फक्त. म्हणजे याच्यामधल्या ज्या अटी आहेत, कुपोषण कमी करण्याबद्दलच्या, माता मृत्यूदर कमी करण्याबद्दलच्या ज्या अटी आहेत ना, जे काही उद्दिष्ट आहेत ते अचीव करण्यासाठी 1983 साली भारताने ना पहिलं राष्ट्रीय आरोग्य धोरण स्वीकारलं होतं. तुम्हाला इथं हा एक प्रश्न विचारणार आहे, फक्त प्रश्न विचारला का बाबा भारताने पहिलं राष्ट्रीय आरोग्य धोरण कोणत्यावर स्वीकारलं होतं, तर ते 1983 रोजी स्वीकारलं होतं. याच गोष्टी होत्या लोकसंख्या बाबतीला. हे जे काही लोकसंख्या धोरण 1976 मध्ये आपण जे टार्गेट ठेवले होते ना त्याच्या विकारासाठी ॲडिशनली 1983 रोजी राष्ट्रीय आरोग्य धोरण स्वीकारलं होतं. त्या अंतर्गत मग फक्त एक लक्षात ठेवून का सर्वांसाठी आरोग्य व 2000 पर्यंत जनन दर 2.1 पर्यंत खाली करण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलं होतं. एवढं लक्षात ठेवायचं. तुम्हाला प्रश्न विचारताना डायरेक्ट विचारेल का पहिले भारतातील आरोग्य धोरण कोणत्यावर स्वीकारलं, तर तुम्हाला 1983 ही पॅक लक्षात आली पाहिजे. आता काय झालं माहिती का, आता बघा आपण नेक्स्ट राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. आता आपण राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची 2000ची माहिती घेऊ. त्याआधी मी तुम्हाला सांगतो, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 आपण स्वीकारलं, राष्ट्रीय आरोग्य धोरण 1983 आपण स्वीकारलं, पण ते स्वीकारून सुद्धा आहे ना लोकसंख्या वाढी जर आपण नोंदवू शकलो नाही. तुम्हाला माहिती असेल, आपण ते बघणार आहोत डिटेलमध्ये जनगणना भारताच्या लोकसंख्येच्या टॉपिकमध्ये, तरीसुद्धा आपण आहे ना लोकसंख्या अपेक्षितप्रमाणे नियंत्रित करू शकलो नाही. तुम्हाला माहिती असेल 1971 ते 1900 हा जो कालावधी होता तो सर्वाधिक जास्त दर वार्षिक वाढ झालेला भारताचा कालावधी होता. म्हणजे या गोष्टी येऊन सुद्धा आपण लोकसंख्या वाढ नियंत्रित करू शकलो असं आपण याला म्हणू शकतो. त्याच वेळेस मग 1919 जनगणना अहवाल होता. 1919 जनगणना अहवालामध्ये भरपूर काही लोकसंख्येचे आपल्याला उद्दिष्ट, लोकसंख्येचे आपल्याला पॅरामीटर्स दिसले. या गोष्टीला अनुसरून काय करण्यात आलं माहिती का, लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी आपण एक असा स्पेशल कार्यक्रम असावा, ह्या अनुषंगाने करुणाकर समिती नावाची समिती नेमली. किंवा आपल्याला पुढं काय करता येईल लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी, तर त्यासाठी मग त्या काळच्या सरकारने 1991 साली करुणाकर नावाची एक समिती स्थापन केली होती. 1991 जनगणनेचे आकडेवारी आल्यानंतर मग त्या करुणाकर समितीने काय सांगितलं ते लक्षात ठेवा. करुणाकर समितीने सांगितलं का आपण आतापर्यंत फक्त धोरणं आणत आहोत, पण ते धोरणं प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यक्रम, संस्थात्मक व्यवस्था तयार करण्यावर भर देत नाहीत. फक्त आपले जी धोरणं आहेत ती फक्त कागदावर राहिली आहेत. म्हणजे कागदावरच पद्धती धोरण सांगितले का 2.1 पर्यंत TFR कमी करायचा आहे, IMR आपल्याला 30 पर्यंत खाली आणायचं आहे, अशी काही आहेत ना त्या गोष्टी फक्त आपण कागदावरच बोलत आहोत. त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याकडं कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम योजना नाहीत, असे ताशेरे या करुणाकर समितीने मांडले. म्हणून करुणाकर समितीने मांडलेल्या अशा ताशेऱ्यांवर विचार करायला एक डॉक्टर M स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली नवीन लोकसंख्या धोरणाचा ड्राफ्ट मसुदा तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आली. लक्षात ठेवा. तुम्हाला इथे 2 गोष्टी लक्षात ठेवायचे. पहिली गोष्ट करुणाकर समितीने काय म्हटलं ते लक्षात ठेवायचे. तुम्हाला डायरेक्टली हा प्रश्न विचारेल का शासनाने फक्त धोरणात्मक घोषणा न करता तिच्या अंमलासाठी धोरणात्मक कार्यक्रम करावा असं कोणत्या समितीने म्हटलं, असा प्रश्न विचारतील. तर ते करुणाकर समितीने म्हटलेले लक्षात ठेवा. आता करुणाकर समितीने म्हटलेल्या ह्या गोष्टीला म्हणजे शासनाने फक्त धोरणात्मक घोषणा न करता एक कार्यक्रम राबवावा, या गोष्टीला अनुसरून तत्कालीन केंद्र सरकारने डॉक्टर M स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली नवीन लोकसंख्या धोरणाचा मसुदा तयार करावा या उद्देशाने समिती निवडली होती. तर ह्या समितीने काय केलं, ह्या समितीने त्याच्या शिफारशी मांडल्या आणि या शिफारशी संसदेत पारित होऊन केंद्र सरकारने तत्कालीन 15 फेब्रुवारी 2000ला भारताचं देशाचं दुसरं लोकसंख्या धोरण स्वीकारलं. लक्षात ठेवा. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का दुसरं लोकसंख्या धोरण भारताने कोणत्या दिवशी स्वीकारलं. जसं पहिलं 15 एप्रिल 1976 रोजी स्वीकारलं होतं, तसंच भारताचं दुसरं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे ते 15 फेब्रुवारी 2000 रोजी स्वीकारलेलं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. ही डेट खूप महत्त्वाची आहे. आणि हे दुसरं लोकसंख्या धोरणाचा मसुदा कोण तयार केला होता असाही प्रश्न आयोग विचारू शकतो. तर तोच केला होता तयार डॉक्टर M स्वामीनाथन या समितीने. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता बघूया आपण दुसरं लोकसंख्या धोरणामधल्या काही महत्त्वाच्या बाबी. एक मी तुम्हाला सांगाल, दुसरं लोकसंख्या धोरण स्वीकारताना दुसऱ्या लोकसंख्या धोरणाची जी उद्दिष्ट आहेत
त्या उद्दिष्टांची वर्गवारी 3 गटांमध्ये केली होती. बेसिकली आयोग आपल्याला ह्याच 3 वर्गवारीवर प्रश्न विचारतात. काय लोकसंख्या धोरण भारताचं जे दुसरं लोकसंख्या धोरण 2000चं त्यामधील जी उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांची वर्गवारी ह्या 3 गटांमध्ये केली आहे. तातडीचे, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन. याच्यावर आयोग प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला हा जो टेबल दिला आहे ना, हा टेबल तुम्ही परफेक्टली करा. आता मी तुम्हाला ते उद्दिष्ट समजून सांगतो. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 मध्ये मांडलेली, त्यामध्ये मांडलेल्या उद्दिष्टांची वर्गवारी आपण 3 गटांमध्ये केली. तर ती 3 गटे बघूयात. पहिलं म्हणजे तातडीचे उद्दिष्ट. लक्षात ठेवा बरं का, आपला प्रश्न विचारताना कसं विचारणार आहे का राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 मध्ये कोणतं तातडीचे उद्दिष्ट आपण ठेवलं, असा प्रकार विचारणार आहे. तातडीचे उद्दिष्ट, तातडीचे उद्दिष्ट म्हणजे अशी का जी पुढच्या 2 वर्षाच्या काळात आपल्याला साध्य करायची होती. 2 वर्षाच्या काळात म्हणजे 2002 पर्यंत आपल्याला जी उद्दिष्ट साध्य करायची होती ती उद्दिष्ट म्हणजे तातडीची उद्दिष्ट. त्याच्यामध्ये काय माहिती का, तातडीच्या उद्दिष्टांमध्ये आरोग्य जी व्यवस्था आहे आपल्या भारतातील त्या आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर देण्यात येणार होता. हे लक्षात ठेवा तुम्ही. काय आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर ह्या तातडीच्या उद्दिष्टात अंतर्गत देण्यात येणार होता आणि ते आपल्याला साध्य करायचं होतं 2 वर्षामध्ये, मग 2002 पर्यंत. हे लक्षात ठेवा तुम्ही. मग त्यामध्ये आरोग्य सेवांची गरज भागवणे, मग तेच आरोग्य पायाभूत सुविधा आरोग्य संदर्भातलं एवढं लक्षात ठेवा. मग त्याच्यामध्ये RCH+ जी योजना होती आपली, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम, जे 1997 साली आला होता. या 1997 साली आलेल्या कार्यक्रमाअंतर्गत ज्या सेवा दिल्या होत्या, सेवा पुरवणार होत्या, सेवेची गुणवत्ता वाढवण्यावर भर देण्यात होता. आरोग्य संदर्भातलं होतं, बाकी काही तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही. आता आपण दुसरं बघू. तातडीचं झालं 2002 पर्यंत आचरण करायचे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि आरोग्य संदर्भातलं हे लक्षात ठेवायचे. आता दुसऱ्या वर्गवारीमध्ये मध्यमकालीन उद्दिष्ट हा घटक अंतर्भूत होऊन जातो. आता मध्यमकालीन उद्दिष्ट म्हणजे काय, जी उद्दिष्टे आपल्याला पुढच्या 10 वर्षामध्ये साध्य करायची होती, म्हणजे 2010 पर्यंत आपल्याला जी उद्दिष्ट साध्य करायची होती ती उद्दिष्टे ह्या मध्यमकालीन उद्दिष्टामध्ये अंतर्भूत होतात. आता तुम्हाला हे लक्षात ठेवा, मध्यमकालीन उद्दिष्टामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगण्यात आलं होतं की पुढच्या 10 वर्षामध्ये भारताचा जो एकूण जननदर जो आहे, टोटल फर्टिलिटी रेट, तो आपल्याला 2.1 पर्यंत कमी करायचा होता. म्हणजे 2.1 पर्यंत कमी करायचा होता म्हणजे काय करायचा होता, तो लोकसंख्या वाढीच्या पुनर्स्थापनेच्या पातळीपर्यंत कमी करायचा होता. लक्षात ठेवा, ही फॅक्ट खूप महत्त्वाची. टोटल फर्टिलिटी रेट जो आहे भारताचा, तो 2010 पर्यंत त्याच्या पुनर्स्थापनेच्या लेवलला, रिप्लेसमेंट लेवलला, म्हणजे 2.1 पर्यंत कमी करायचा होता. हे लक्षात ठेवा तुम्हाला. आता टोटल फर्टिलिटी संकल्पना काय आहे, मी आपल्या सेकंड जे लेक्चर आहे लोकसंख्येबद्दल त्यामध्ये ती इन डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलीच आहे, पण तरी पण मी तुम्हाला इथे सांगतो. टोटल फर्टिलिटी म्हणजे काय, टोटल फर्टिलिटी म्हणजे एक माता, लक्षात ठेवा, एक माता तिच्या संपूर्ण जनन काळामध्ये किती मुलांना जन्म देऊ शकते, या संख्येला आपण टोटल फर्टिलिटी म्हणतो. म्हणजे तो 2.1 पर्यंत कमी करायचा म्हणजे काय, एक माता तिच्या पूर्ण जनन कालावधीमध्ये 2 मुलांना जन्म देऊ शकते. म्हणजे थोडक्यात काय, एका कुटुंबामागं 2 मुलांना जन्म घालण्याचं जे तत्व आहे ते आपण मध्यमकालीनाच्यामध्ये साध्य करायचं होतं. याचा इनडायरेक्ट अर्थ काय होतो माहिती आहे का, मध्यमकालीन उद्दिष्टांचा हम दो हमारे दो या संकल्पनेला या मध्यमकालीन उद्दिष्टांतर्गत कव्हर करण्यात आलेलं होतं. लक्षात ठेवा. मग मी सिंपली तुम्हाला सांगू शकतो, आयोग आपल्याला प्रश्न विचारताना विचारेल का हम दो हमारे दो ही घोषणा आपण कोणत्या लोकसंख्या धोरणाअंतर्गत स्वीकारली. तर तुमच्या डोळ्यासमोर लगेच राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 आलं पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण मध्यमकालीन उद्दिष्टामध्ये ते ध्येय ठेवलं होतं. हा प्रश्न आपल्याला इथं आयोग विचारू शकतो, तर तुमच्या लक्षात असलं पाहिजे. मध्यमकालीन उद्दिष्ट झालं. TFR जो आहे, एकूण जननदर तो आपल्या पुनर्स्थापनेच्या लेवलला 2.1 पर्यंत आणायचा, म्हणजे हम दो हमारे दो ही अवस्था आपण साध्य करायची. आता दीर्घकालीन उद्दिष्ट, हे दीर्घकालीन उद्दिष्टावर पण प्रश्न विचारतो बरं का, लक्षात ठेवा. आता दीर्घकालीन उद्दिष्ट आपण बघूयात. दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणजे जी जास्त कालावधीनंतर आपल्याला साध्य करायची होती. त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा, दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची का आपला भारताचा जो लोकसंख्या, आपलं भारताचं वाढणारी जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचं स्थिरीकरणाची अवस्था जी आहे ना, ती आपल्याला 2045 पर्यंत साध्य करायची होती. लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. म्हणजे 2045 पर्यंत आपल्याला लोकसंख्या स्थिरीकरण ही अवस्था साध्य करायची होती. लोकसंख्या स्थिरीकरण अवस्था साध्य करायची म्हणजे काय, आपली जी लोकसंख्या, वाढलेली लोकसंख्या जी आहे ती अशा प्रमाणामध्ये स्थिर करायची का ज्या प्रमाणामध्ये आपल्याकडे असणारी नैसर्गिक संसाधने आपण पूर्ण इफेक्टिव्ह, पूर्ण गुणवत्तापूर्ण याने वापरू शकतो.
तुम्हाला फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे 2045 हे वर्ष. पहिलं झालं इमिडिएट 2 वर्षामध्ये साध्य करायचे होते, आरोग्य संदर्भातले होते, 2002 पर्यंत आरोग्य सेवेमध्ये सुधार करायचा. दुसरं झालं मध्यमवर्गीय, जी 10 वर्षात साध्य करायची होती, म्हणजे 2010 पर्यंत हम दो हमारे दो TFR 2.1 पर्यंत कमी करायचं होतं. आता दीर्घकालीन उद्दिष्ट जी 2045 पर्यंत साध्य करायची. 2045 ही फॅक्ट खूप महत्त्वाची, लक्षात ठेवा. तोपर्यंत आपलं लोकसंख्या स्थिरीकरण साध्य करायचं होतं. या फॅक्टवर प्रश्न विचारेन, आयोग आपल्याला डायरेक्ट विचारेन की लोकसंख्या स्थिरीकरण साध्य करण्याचं उद्दिष्ट आपला कोणत्या वर्षापर्यंत साध्य करायचं आहे, असं आपल्याला राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाने सांगितलं. तर तुम्हाला 2045 वर्ष लक्षात आलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये काय केलं माहिती का, अलीकडच्या काळामध्ये तेच वर्ष आपण 2070 केलं आहे, परंतु अजून आपण याच्या अनुषंगाने इफेक्टिव्हली अंमलबजावणी करत नाही. जर आयोगाने आपल्याला असं विचारलं का अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या स्थिरीकरण साध्य करण्याचे जे वर्ष आहे ते बदलण्यात आलं आहे, तर ते कोणतं आहे, तर मग तुम्ही 2070 उतरल्या, 2070 उत्तरला क्लिक करा. इन बेसिक तुम्हाला 2045 हेच वर्ष लक्षात आलं पाहिजे. आता आपण राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लॉंग टर्म अशी उद्दिष्ट बघितले. तातडीने साध्य करायची, मध्यमकालीन साध्य करायची आणि दीर्घकालीन साध्य करायची, ही 3 उद्दिष्ट बघितले. ही उद्दिष्ट खूप महत्त्वाची, तुमच्या डोळ्यासमोर ती पाठ असली पाहिजे, याच्यावरच प्रश्न विचारणार आयोग. आता आपण इतर जी काही उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांची माहिती घेऊयात, जी उद्दिष्टही खूप महत्त्वाची आहे. बेसिकली जी 2010 पर्यंत गाठायची उद्दिष्ट होते ना, मध्यमकालीन जी उद्दिष्ट होती ना, त्या उद्दिष्टांअंतर्गत काय आपण इन डिटेल उद्दिष्ट पण ठेवली होती. ती उद्दिष्ट आपण आता बघूयात. पण तुम्हाला मी सांगतो 2010 पर्यंत तुम्हाला लक्षात येईल का आपला जो एकूण जन्म दर जो आहे तो 2.1 पर्यंत कमी करायचा होता. याच उद्दिष्टाला आपण सोशिओ इकॉनॉमिक नॅशनल सोशिओ डेमोग्राफिक गोल असंही म्हटलं होतं. तर तुम्हाला प्रश्न येतो डायरेक्टली विचारतील का 2000च्या लोकसंख्या धोरणामध्ये साध्य करायच्या कोणत्या उद्दिष्टांना आपण नॅशनल सोशल डेव्हलपमेंट गोल्स असं म्हटलेलं आहे. तर मध्यमकालीन जी उद्दिष्ट होती म्हणजे 2010 पर्यंत साधायची त्या उद्दिष्टाला आपण नॅशनल सोशल डेमोग्राफिक गोल्स असं म्हटलं होतं. डेमोग्राफिक का म्हटलं असावं, कारण ती 10 वर्षामध्ये साधायची आहेत आणि आपली जनगणना आपण बेसिकली 10 वर्षामध्ये साध्य करत असतो, म्हणून त्या गोल्सला नॅशनल सोशिओ डेमोग्राफिक गोल असं म्हटलं आलं होतं. आता इन डिटेल काय महत्त्वाचे जे गोल्स आहेत ना ते आपण फक्त बरोबर बघूयात. त्यावर प्रश्न विचारला जाणार नाही, पण प्रश्न विचारण्याचं स्वरूप कशा प्रकारचं असेल मी तुम्हाला त्यामध्ये डिटेल डिस्कस करतो. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 मध्ये असणारे इतर गोल्स. तर बघूया आता पहिलं गोल्स, 14 वर्ष वयापर्यंतचे शिक्षण जे आहे ते मोफत व सक्तीचे करणं, हे ह्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 मध्ये सांगण्यात आलं होतं. मग लक्षात ठेवा ही फॅक्ट खूप महत्त्वाची. इथं आयोग तुम्हाला काय करणार माहिती का, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं 0 ते 14 वर्ष वयापर्यंतच्या म्हणजे प्राथमिक शिक्षण जे आहे ना ते मोफत व सक्तीचं करण्यासाठी सक्तीचं करण्यावर भर या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 अंतर्गत देण्यात होतं. काय 0 ते 14 वर्षाचं, 6 ते 14 वर्षापर्यंतचं, म्हणजे थोडक्यात प्राथमिक शिक्षण जे आहे ना ते सक्तीचं व मोफत करण्यावर भर ह्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 अंतर्गत देण्यात येणार होता. तुम्हाला इथे 6 ते 14 ऐवजी 6 ते 18 वर्ष टाकतील तर ती चूक असेल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्यांना माहिती ज्यावेळेस 2000 साल होती त्यावेळेस आपण बेसिकली 6 ते 14 वर्ष वयाचं जे शिक्षण आहे म्हणजे प्राथमिक शिक्षण जे आहे तेच आपण मोफत सक्तीचं केलं होतं. या अनुषंगाने तुम्ही हा काळ लक्षात ठेवू शकता. आता हे जे गोल्स होतं ना, ह्या गोल्स साध्य करण्यासाठी आपण अनेक कार्यक्रम जे आहेत ते कार्यक्रम इंडिव्हिज्युअल राबवले ते आपण बघितलेच आहेत. त्यामध्ये मग 2001चं सर्व शिक्षा अभियान असेल, 2002 साली आलेली 86 घटना दुरुस्ती असेल, जी दुरुस्तीची माहिती तुम्ही पॉलिटीमध्ये घेतलीच असाल, ज्या अंतर्गत कलम 21 अंतर्भूत करण्यात आलं. ह्या कलमाने आपल्याला शिक्षणाचा अधिकार बहाल करण्यात आला, प्राथमिक शिक्षणाचा, हे तुम्ही बघितलं असेल. त्यानंतर आलेला 2009चा जो RT कायदा होता, राईट टू एज्युकेशन कायदा, शिक्षण हक्क अधिकार, हाही अधिकार आपण 2009 साली पारित केला, ज्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 साली झाली. या अंमलबजावणीच्या डेटवरही प्रश्न विचारतात बेसिकली. तर हे अंमलबजावणीचं हे जे गोष्टी होत्या RT असेल, सर्व शिक्षा अभियान असेल, 86 घटना दुरुस्ती असेल, या सगळ्या गोष्टी ह्या पहिला जो गोल्स होता तो पहिला गोल साध्य करण्यासाठी आपण घेतलेल्या होत्या. आता बघूया आपण नेक्स्ट गोल्स त्याच्या अंतर्गत असणारा, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा नाही. बेसिकली त्याच्यामध्ये काय दिलं, IMR 30पेक्षा खाली आणणे हे दिलेलं आहे. इथं आयोग प्रश्न विचारणार नाही, तुम्हाला लक्षात ठेवा, इथं तुम्हाला आयोग प्रश्न विचारणार नाही. त्यामुळे तुम्ही ही जी पॅक्ट आहे ती लक्षात नका ठेवू. आपण याच्याबद्दल इन डिटेलमध्ये बघूयात. MMR 30 100पेक्षा कमी खाली आणायचा हे त्यांनी दिलेलं आहे. आता एक लक्षात बरं का, IMR आणि MMR जो आहे ना त्याचं उद्दिष्ट आपण किती ठेवलं याच्यावर प्रश्न विचारणार आहे. पण इथं प्रश्न आयोग कसा विचारेल, IMR आणि MMR म्हणजे काय या संकल्पना प्रश्न विचारेल. म्हणजे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट काय आहे संकल्पना, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट ही संकल्पना काय, या संकल्पना आयोग प्रश्न विचारेल. ज्यावेळेस आपण लोकसंख्या
धोरण लोकसंख्या जनगणना 2011 ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल ना त्यावेळेस मी तुम्हाला या संकल्पना चांगल्या समजून सांगणार आहे. मग त्यामध्ये चाइल्ड मॉर्टल रेट असेल, चाइल्ड क्रूड बर्थ रेट म्हणजे काय, इन्फंट मॉर्टल रेट म्हणजे काय, परत पुन्हा मॅटर्नल मॉर्टल रेट म्हणजे काय, संकल्पना सगळ्या मी त्या सेकंड पार्टमध्ये कव्हर करेल. आता बघूया आपण बघूया दुसरी गोष्ट. आता पुढचं एक गोष्ट ठेवलेलं आहे, मुलींचं लग्न 18 वर्ष वयाच्या आत होऊ न देणे, 20 वर्ष वयानंतर करण्यास प्रोत्साहित करणे. इथं लक्षात ठेवा, इथं तुम्हाला हे उद्देश तुम्हाला लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. पण आयोगाला जर प्रश्न टाकायचा असेल तर आयोग कशा प्रकारे टाकेल. 20 वर्ष इथं बघा, मुलीचं लग्नाचं जे वय आहे ना ते आपण 1976च्या धोरणानुसार 18पर्यंत फिक्स केलेलंच आहे. आता इथं आयोग काय करेल माहिती का, 20 वर्ष करण्यात आलं आहे असं टाकेल. तर लक्षात ठेवा, 20 वर्षापर्यंत करण्यात आलेलं नाही, तर 20 वर्षापर्यंत वय मुलीचं लग्नाचं वय करण्यासाठी फक्त ह्या धोरणाअंतर्गत प्रोत्साहित करण्यात गेलं होतं. लक्षात ठेवा, ही फॅक्ट लक्षात ठेवा. आता पुढचं बघा आपण, या अंतर्गत राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाअंतर्गत ठेवण्यात आलेलं पुढचं उद्दिष्ट, संख्यात्मक प्रसूतीचे प्रमाण 80% करणे व प्रशिक्षित व्यक्तींमार्फत होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण 100% करणे. मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा, संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण जे आहे ते 80% वाढवायचं उद्दिष्ट आणि प्रशिक्षित व्यक्तीमार्फत होणाऱ्या याचं प्रसूतीचं प्रमाण 100% करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. संस्थात्मक प्रसूती अंतर्गत किती आहे, 80%. तुम्हाला हेच लक्षात ठेवा, संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण 80% वाढवायचं आहे. आता का करण्यात आलं असावं तुम्हाला मी सांगतो. आपण आरोग्य व्यवस्थे यंत्रणेमध्ये सुधारणा किती वर्षात करायचे होते, 2 वर्षात करायचे होते, बरोबर. मग 2 वर्षात करायचं होतं, 2 वर्षामध्ये आपण संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 100% वाढवणार आहोत का, नाही. कारण 2 वर्षामध्ये एवढे अचीव पण करू शकत नाही ना. मग त्यामुळं ते 100% न ठेवता 80% ठेवलेलं आहे. आपला आयोग काय करेल माहिती, कन्फ्यूज करताना आयोग आपला स्टेटमेंट टाकेल, राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची उद्दिष्ट काय होती, वैशिष्ट्य काय होती, त्याच्या अंतर्गत दुसरं स्टेटमेंट टाकेल. कारण आपल्याला ह्या धोरणाअंतर्गत संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण जे आहे ते 100% वाढवायचं होतं, तर ते स्टेटमेंट तिथे चुकेल. संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण जे आहे ते आपल्याला 80% वाढवायचे होते आणि प्रशिक्षित व्यक्तीमार्फत प्रसूतीचं प्रमाण आपल्याला 100% वाढवायचे होतं. म्हणजे थोड्यात काय, भारतामध्ये एकूण होणारे जे काही प्रसूती आहेत त्या प्रसूतीचं प्रमाण जे आहे, भारतामध्ये एकूण होणारे जे प्रसूती आहेत त्या प्रसूतींपैकी 80% ज्या प्रसूती आहेत त्या उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा खाजगी जे हॉस्पिटल आहेत त्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे असं यांना इथं म्हणायचं आहे. पण त्याच वेळेस प्रशिक्षित व्यक्तीमार्फत म्हणजे 80% आपल्याला संस्थात्मक प्रसूती प्रमाण वाढतं. मग 20% जे राहिले आहेत ना ते तरी ॲटलिस्ट जे 20% उरले आहेत प्रसूत्या त्या किमान जरी संस्थात्मक होऊ शकलं नाही तरी पण त्या प्रशिक्षित व्यक्तीमार्फत व्हावा. मग प्रशिक्षित व्यक्ती कोणत्या आहेत, मग दाई आहेत, नर्स आहेत, आशा वर्कर्स आहेत, यांच्या माध्यमातून तरी उरलेल्या 20% प्रसूती झालं पाहिजे असं या धोरणाला सांगायचं होतं. तुम्हाला फक्त इथं लक्षात ठेवायचं, संस्थात्मक प्रसूती प्रमाण 80%, आयोग आपले इथं 100% टाकून स्टेटमेंटला चूक करू शकतं आणि प्रशिक्षित व्यक्तीमार्फत प्रसूती प्रमाण 100% हेच लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता नेक्स्ट उद्दिष्ट बघूया, जनन दर जो आहे तो पुनर्स्थापनेच्या स्तरावर आणायचा होता, त्यासाठी लहान कुटुंबास प्रोत्साहन द्यायचं होतं. हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, तुमच्या लक्षात जनन दर पुनर्स्थापनेच्या स्तरावर आणायचं म्हणजे काय, 2.1 पर्यंत आणायचं होता. 2.1 म्हणजे काय, जनन दर मी तुम्हाला सांगितलं. TFR म्हणजे काय, एक माता तिच्या संपूर्ण आयुष्यात किती मुलांना जन्म देऊ शकते याचं प्रमाण. म्हणजे थोडक्यात ते 2.1 पर्यंत आणायचं म्हणजे काय, त्या मातेने ते संपूर्ण आयुष्यभरामध्ये 2च मुलांना जन्म दिला पाहिजे असं यांना म्हणायचे, म्हणजे हमदावा देणार तो. हे तर मी तुम्हाला सांगितलं, हे मध्यवर्ती काळजी उद्दिष्टच होतं, बरोबर. आता आपण बघूया पुढचं, क्रूड बर्थ रेट 21पर्यंत खाली आणायचं हे लक्षात ठेवू. तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल ना, TFR 2.1 आहे, म्हणजे टोटल बर्थ रेट 2.1 आहे, तर मग CBR जो आहे म्हणजे क्रूड बर्थ रेट तो 2.1 × 10 म्हणजे 21 असं. आणि बाकी आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा व पेशंट कायद्याची प्रभाव अंमलबजावणी करणे, हे तुम्ही काय लक्षात ठेवू नका, याच्यावर प्रश्न विचारला जाणार नाही. आता आपण बघूया काही महत्त्वाच्या फॅक्ट. आता राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे लक्ष्य व साध्य. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण मी तुम्हाला सांगितलं, या अंतर्गत 3 उद्दिष्ट ठेवले होते, शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लॉंग टर्म. आता मिडियम टर्म अंतर्गतच जे काय आपण TFR 2.1 लक्ष ठेवलं होतं त्याच्या अंतर्गत इतरही काही पॉप्युलेशन इंडिकेटर जे आहेत, मग त्यामध्ये CMR असेल, MMR असेल, IMR असेल, याचेही काही उद्दिष्ट आपण ठेवले होते. ते उद्दिष्ट इथे दिले आहे, ते उद्दिष्ट तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता नाही. आयोगाचा प्रश्न विचारणार बेसिकली, आयोग फक्त आपला शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लॉंग टर्म या उद्दिष्टांवर प्रश्न विचारेल. एवढं काही इथं लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही तुम्हाला. बेसिकली IMR 30 पर्यंत, MMR 100 पर्यंत, CBR 21 पर्यंत, FR 2.1 पर्यंत, पॉप्युलेशन 10.7 कोटीपर्यंत आणि 7 देखील बघा 47,212, 222.1. आता या सगळ्या ग्राफवरून तुम्हाला एकच लक्षात ठेवा की आपण जी काही सर्व उद्दिष्ट ठेवली आहेत ना लोकसंख्या धोरण 2 अंतर्गतची, ती आपण साध्य करू शकलो नाही, एवढंच लक्षात ठेवा तुम्ही.
बाकी काहीच लक्षात ठेवू नका. आयोग आपला प्रश्न इथेच विचारेल. आयोग आपला स्टेटमेंट देईल का राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2 अंतर्गत जी आपण उद्दिष्ट ठेवली होती ती आपण साध्य करू शकलो होतो असं स्टेटमेंट देईल. तर ते स्टेटमेंट चुकील, कारण आपण ही जी काय IMR MMR आणि CBRची जी काही FRची जी काही उद्दिष्ट ठेवली आहेत ना ती आपण साध्य करू शकलो नाही. बघा इथे तुम्हाला ग्राफ दिसून जाईल. मग त्याच्यामुळं ती साध्य करू शकलो नाही, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आता सेकंड थिंग, IMR MMR CBR FR जे आहेत या संकल्पना तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. म्हणजे इन्फर्म मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, इन्फर्म मॉर्टॅलिटी मी बरोबर तुम्हाला सांगतो. ह्या 3 डेटा आपण लोकसंख्या धोरण जनगणना 2011 घेतलेल्याच आहेत. तर आपण फक्त एकदा बरोबर बघूयात. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे एका संपूर्ण वर्षामध्ये जन्माला येणाऱ्या 1000 लोकसंख्ये तुलनेत, एका संपूर्ण वर्षामध्ये जन्माला येणाऱ्या 1000 लोकसंख्येच्या तुलनेत 1 वर्षाच्या आत मृत्यू पावणाऱ्या मुलांची संख्या किती होती, या संख्येला आपण IMR म्हणतो. इथं लक्षात ठेवा तुम्हाला 1000 हा फॅक्टर फक्त, आणि 1 वर्षाच्या आत जन्माला येणाऱ्या मुलांच्या मृत्यूचं प्रमाण. आता MMR संकल्पना बघूया. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट त्याचं उद्दिष्ट तीच ठेवलं ते लक्षात नको ठेवू, संकल्पना लक्षात ठेवा. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, आता या मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेटचं तुम्हाला सांगतो. आपल्या संपूर्ण वर्षात 1 लाख नवीन जन्माला आलेल्या बालकांच्या तुलनेत त्या संपूर्ण वर्षात मृत्यू पावलेल्या गरोदरपणाच्या काळात व गरोदरपणानंतर 42 दिवसांच्या आत मृत्यू पावलेल्या मातेंचं प्रमाण किती आहे हे प्रमाण म्हणजे MMR. इथं तुम्हाला 1 लाख फॅक्टर लक्षात ठेवायचं आहे. इथं हा प्रश्न विचारेल. 1 लाख नवीन जन्माला आलेल्या मुलांच्या तुलनेत आपण ते काढता असतो, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता CBR क्रूड बेथ रेट, परत रेट ह्या ज्या संकल्पना आहेत आपण डिस्कस केलेल्याच आहेत. याची उद्दिष्ट तुम्हाला लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. आता आपण कव्हर केलं आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाअंतर्गत ठेवण्यात आलेली उद्दिष्टे. त्यामध्ये मग शॉर्ट टर्म झालं, मिडियम टर्म झालं, लॉंग टर्म झालं. जिथं प्रश्न आहे तो मी तुम्हाला पॉईंट कव्हर केला. त्याच्यानंतर आपण काही महत्त्वाचे गोल्स पण बघितले. आता आपण बघूया महत्त्वाची गोष्ट. जसं आपल्याला करुणाकर समितीने सांगितलं होतं का आपण आपला जो देश आहे तो फक्त आणि फक्त लोकसंख्येची धोरणं चालत आहे. तर लोकसंख्येची धोरणाची अंमलबजावणी कार्यक्रमांच्या आणि योजनांच्या माध्यमातून करत नाही, हे ताशर आपल्या करुणाकर समितीने मांडलं होतं. त्याच गोष्टीवरून मग तत्कालीन केंद्र सरकारने काय केलं, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2021ची राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000ची अंमलबजावणी करण्यासाठी संस्थात्मक कार्यक्रम आवला. म्हणजे 2 संस्थांची निर्मिती केली. तर त्या संस्थांवरही प्रश्न येऊ शकतो. त्या आपण संस्था बघूयात. पहिली राष्ट्रीय लोकसंख्या आयोग, राज्य लोकसंख्या आयोग, आणि इथे एक तिसरी संस्था आहे ती म्हणजे जनसंख्या स्थिरीकरण कोश. अशा 3 जनसंख्या स्थिरीकरण कोश, त्याला आपण लोकसंख्या स्थिरीकरण कोश असंही म्हणू शकतो. अशा 3 ज्या संस्था होत्या त्या 3 संस्था जनसंख्या स्थिरीकरण कोश, अशा 3 संस्था ज्या होत्या त्या 3 संस्थांना, ह्या 3 संस्थांची स्थापना ह्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 जे भारताचं दुसरं लोकसंख्या धोरण होतं याची अंमलबजावणी करण्यासाठी केली होती. आता त्या आपण बघूयात. पहिली आहे राष्ट्रीय लोकसंख्या आयोग, दुसरी आहे राज्य लोकसंख्या आयोग, आणि तिसरी आहे जनसंख्या स्थिरीकरण कोश. आता आपण पहिली बघूया राष्ट्रीय लोकसंख्या आयोग. आता तुम्हाला लक्षात ठेवायची की राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना कधी झाली, तर मी तुम्हाला सांगेल ज्या दिवशी भारताची लोकसंख्या 100 कोटीपेक्षा जास्त झाली, म्हणजे ज्या दिवशी भारताची लोकसंख्या 100 कोटी झाली त्या दिवशी, म्हणजे 11 मे 2000 रोजी. काय, कधी 11 मे 2000 रोजी. ही फॅक्ट जी आहे ती फॅक्ट तुम्हाला पाठच करायची आहे. 11 मे 2000 रोजी ज्या दिवशी भारताची लोकसंख्या 100 कोटी झाली आहे त्या दिवशी या राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना करण्यात आली होती, जिचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. लक्षात ठेवा, राष्ट्रपती नसतात. आयोग आपल्या इथं पंतप्रधानाच्या ऐवजी राष्ट्रपती करून आपलं उत्तर चुकू शकतात. लक्षात ठेवा. काय करायचं लक्षात तुम्हाला, राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना ज्या दिवशी भारताची लोकसंख्या 100 कोटी झाली त्या दिवशी म्हणजे 11 मे 2000 रोजी झाली, आणि त्या राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे अध्यक्ष असतात पंतप्रधान. इथं आयोग आपल्याला राष्ट्रपती टाकून कंपोज करू शकतात. तर तुम्हाला इथं पंतप्रधान लक्षात ठेवायचं आहे. अध्यक्ष कोण असतात, पंतप्रधान असतात. उपाध्यक्ष, मग नियोजन जे काय प्लॅनिंग कमिशन आहे त्या प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष. आता इथं लक्षात ठेवा, इथं नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष त्याचे उपाध्यक्ष असतात. नियोजन मंडळाचे अध्यक्ष तर पदसिद्ध पंतप्रधानाचे असतात. म्हणून इथं नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष आणि आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री जे आहेत ते ह्या राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे अध्यक्ष असतात. मग ह्या राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठीचे काही अधिकार दिलेले आहेत, तेवढं लक्षात ठेवा तुम्ही. फक्त 11 मे 2000 100 कोटी आणि पंतप्रधान त्याच्या अध्यक्ष हे लक्षात ठेवायचे. आता सेकंड गोष्ट, ज्याप्रमाणे आपण केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापन केला आहे त्याचप्रमाणे राज्य स्तरावर आपण राज्य लोकसंख्या आयोग स्थापन करावा असंही या धोरणामध्ये सांगण्यात आलं होतं. त्या अंतर्गत प्रत्येक राज्यामध्ये राज्याचं लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी राज्य लोकसंख्या आयोग स्थापन करतील. त्याचेही अध्यक्ष मुख्यमंत्री असतील, त्याचे अध्यक्ष राज्यपाल नसतील. लक्षात ठेवा.
इथं आयोग आपल्याला कंपोज करेल मुख्यमंत्री. आता बघा आपण तिसरी संस्था जनसंख्या स्थिरीकरण कोश. तर ही जनसंख्या स्थिरीकरण कोश जो आहे ना तो त्याची स्थापना 22 मार्च 2000 रोजी केली होती. 22 मार्च 2005 रोजी ही जनसंख्या स्थिरीकरण कोशची स्थापना केली होती. या कोशवरून तुमच्या लक्षात येईल का तो निधी आहे आणि तो काय जनसंख्या स्थिरीकरण करण्याबाबतचा आहे. म्हणजे थोडक्यात 22 मार्च 2005 हे लक्षात ठेवा. 22 मार्च 2005 रोजी या जनसंख्या स्थिरीकरण कोशची स्थापना करण्यात आली, निर्मिती करण्यात आली. या जनसंख्या स्थिरीकरण कोश जो आहे तो 100 कोटीचा आहे. लक्षात ठेवा हा 100 कोटीचा असणारा जनसंख्या स्थिरीकरण कोश. या फंडच्या माध्यमातून आपण जनसंख्या स्थिरीकरण म्हणजे लोकसंख्या स्थिरीकरण, लोकसंख्या नियंत्रित आणण्यासाठी जे काही कार्यक्रम वापरणार आहोत त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार. एवढं सोपं आहे, काहीच नाही. आता या जनसंख्या स्थिरीकरण कोचचे अध्यक्ष कोण होते यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जनसंख्या स्थिरीकरण कोचचे अध्यक्ष होते आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. इथं पंतप्रधान नाही, लक्षात ठेवा. पंतप्रधान हे राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे अध्यक्ष होते. जनसंख्या स्थिरीकरण कोशचे अध्यक्ष हे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहे. आयोग आपल्याला इथं जनसंख्या स्थिरीकरण कोशचे अध्यक्ष पंतप्रधान असतात असा शब्द टाकून कंपोज करू शकतात. लक्षात ठेवा. बाकी काही तुम्हाला लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. आता जे काही बाकीच्या आपली भारताची जनगणना जी आहे 2011ची ती खूप महत्त्वाची आहे. त्यामध्ये आपण जी काही आपल्याला नेक्स्ट लेक्चर होईल त्यामध्ये आपण भारताची जनगणना 2011 हा टॉपिक बनणार आहोत. त्यामध्ये सगळ्या ज्या संकल्पना आहेत IMR असेल, MMR. IMR म्हणजे काय, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणजे काय, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, क्रूड बर्थ रेट म्हणजे काय, क्रूड डेथ रेट म्हणजे काय, पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे काय, त्यामध्ये असणारी स्टेटने यादी सर्वात जास्त कोणता, सर्वात कमी कोणता, ह्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत भारताची जनगणना 2011 मध्ये. आता मी तुम्हाला सांगतो भारताचं जे लोकसंख्या धोरण आहे 2008चं ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावर एखादा प्रश्न विचारला जात असतो. त्याच्यामध्ये बेसिकली शॉर्ट टर्म, मिडियम टर्म, लॉंग टर्म हे जे 3 उद्दिष्ट आहे हे 3 उद्दिष्ट तुम्हाला सकाळी जरी उठवलं तरी तुमच्या लक्षात असली पाहिजे. धन्यवाद.